तूर म्हटलं की आपल्याला तुरीच्या डाळीचे वरण आठवते. पण आपण आज या व्हिडिओमध्ये तुरीच्या डाळीचे वरण न करता अख्ख्या तुरीपासून किंवा सुक्या तुरीपासून अगदी झणझणीत आणि मस्त घरगुती साहित्य तयार होणारे, अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये तयार होणारे तुरीचं उसळ बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे? त्यासाठी मी घेतला इथं अगदी थोडं अद्रक, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, सुकं खोबरं, कांदे आणि मिरची आणि धने. आपल्याला तूर ही अगदी 7 ते 8 तासासाठी भिजत घालून नंतर तीमध्ये मी अगदी 2 ते 3 कुकरच्या शिट्ट्यांना लावून घेतली. नंतर आपल्याला हे सर्व साहित्य छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला याची छान वाटण करून घ्यायची आहे. चला तर मग नंतर इथं मी तेल गरम करून घेतलं. नंतर त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी आणि जे आपण वाटण तयार केले ते वाटण यामध्ये अगदी 2 ते 3 मिनटं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं आपल्याला तेलामध्ये हे सर्व वाटण छान परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मी हळद, टोमॅटो, लाल तिखट तुम्ही आवडीनुसार किंवा तुमच्या भाजीच्या प्रमाणानुसार टाका. आणि यामध्ये मी थोडं वाटणाचं पाणी टाकलं आणि नंतर 2 ते 3 मिनटं आपल्याला अगदी हे छान शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. अगदी छान मस्त आपल्याला हे सर्व मिश्रण 2 ते 3 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आहे. आणि पुन्हा हे आपल्याला सर्व साहित्य अगदी छान तेल उतेपर्यंत तुम्ही बघू शकता इथं छान सर्व साहित्य किंवा मसाले सर्व शिजवून अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चला तर मग नंतर आपल्याला इथं तुरीचे दाणे टाकून घ्यायचं आहे. हे तुरीचे दाणे तुम्हाला मी सांगितलंच आहे, कुकरला अगदी 2 ते 3 शिट्ट्या किंवा 4 ते 5 शिट्ट्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि हे तुरीचे दाणे इथं आपल्याला आधी पाणी न टाकता अगदी 5 ते 6 मिनटासाठी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आणि नंतरच तो आपला उरलेला जो पाणी आहे कुकरच्या डब्यामध्ये तो पाणी इथं मी टाकणार आहे. तर अशा प्रकारे इथं मी छान 5 ते 6 मिनटं तुरीचे दाणे या मसाल्यामध्ये छान शिजवून घेतलं आहे. नंतर यामध्ये मी तो पाणी टाकून घेतला आहे. तुम्ही बघू शकता इथं छान असं तो कुकरमध्ये जो उरलेला पाणी आहे तुम्ही इथं पाणी टाकून पुन्हा अगदी एक उकळी येईपर्यंत शिजवून घेतला आहे. आणि नंतर मला पुन्हा पाण्याची आवश्यकता होती, त्यामुळे मी इथं अगदी थोडा अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा किंवा रस्स्याचं प्रमाण कमी जास्त करा. तर अशा प्रकारे अगदी ही खायला मस्त झणझणीत लागतो. तुम्ही बघू शकता पण अशी मस्त दिसत आहे. तर मी खूप सारा कोथिंबीर टाकलेला आहे आणि आपली इथं भाजी मस्त तयार आहे. अगदी ही तुरीच्या दाण्यांपासून तयार होणारी आमटी म्हणा किंवा उसळ म्हणा किंवा रस्सा भाजी म्हणा, खायला चविष्टच लागतो आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होतो. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कुठलाही प्रकारचा तामझाम न करता अगदी कमी मसाल्यामध्ये मी ही भाजी तयार केली आहे. तुम्ही जर घरात भाजीला काही नसेल अगदी अवश्य आपण करू शकतो. किंवा जर एखाद्या भाजीला ऑप्शन म्हणून एखाद्या भाजी सुकी भाजीसोबत एखादी दुसरी रस्सा भाजी म्हणून आपण ही भाजी सहज करू शकतो. तर ही भाजी करायला पण अगदी सोपी आहे आणि पटकन अशी होतो. तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, ही जर तुम्ही उसळ चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत आणि सोबतसुद्धा खाऊ शकता. खायला मस्तच वाटतो. अगदी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.